श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कशा आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वतःची काळजी घेत असाल. आजचा टायटल थोडासा वेगळा आहे आणि थंबनेलही थोडा वेगळा आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून व्हिडिओ कशावर आहे हेही समजलं असेल. बऱ्याच माझ्या ताई, मैत्रिणी, दादा यांचे मला प्रश्न येतात की ताई, तुम्ही म्हणता की दुर्लक्ष करा, पण जेव्हा आपलेच माणसं दुखावतात तेव्हा काय करावं? त्यावेळेस प्रेमानंद महाराजांचा अगदी 1 आठवड्यापूर्वी होऊन गेलेला एक व्हिडिओ माझ्या डोळ्यासमोर आला आणि त्याच व्हिडिओनी मला उत्तर दिले की माझ्या या सगळ्या लाडक्या ताईदादांना काय प्रश्न द्यायचा. तर जेव्हा आपल्या जवळचीच नाती देतात, त्रास देतात, तेव्हा प्रेमानंद महाराज स्वतः म्हणतात, तुम्ही वाटलं तर 1 आठवड्यापूर्वीचा व्हिडिओ जाऊन त्यांचा चेकही करू शकता, की उठा के फेक दो ऐसे रिश्तों को, असं ते स्वतः म्हणतात. जेव्हा खरंच तुम्ही अत्यंत जास्त जीव लावून तुम्हाला एखादं नातं त्रास देतं, तेव्हा त्या नात्याला 1 2 3 4 5 6 तुम्ही कितीही वेळा तुम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू शकता. पण त्याच्या पुढं जर त्या नात्यानं स्वतःहूनच ठरवलं की तुमच्याशी योग्य वागायचं नाहीये, तुमचा अपमान करायचा आहे, तुम्हाला किंमत द्यायची नाहीये, तर अशा नात्याला उचलून फेकून द्या, असं स्वतः आपले प्रेमानंद महाराज म्हणतात. मी सुद्धा ना खूप रागीट होते, चिडकी होते, रडकी होते, नव्हते असं नाही बरं का. आणि आजही मी अत्यंत जास्त इमोशनल आहे. पण जेव्हा कधी मी इमोशनल होते, आता परवाच मी थोडीशी इमोशनल झाले, कुठलंही काहीही स्क्रोल न करता सकाळी पहिला व्हिडिओ माझ्यासमोर आला तो प्रेमानंद महाराजांचा, की जे मी तुम्हाला सांगितलं, उठा के फेक दो ऐसे रिश्तों को. हा जो व्हिडिओ माझ्या समोर आला, जवळजवळ 5 ते 6 वेळा मी प्रेमानंद महाराजांचा हा व्हिडिओ ऐकला. तसं तर प्रेमानंद महाराजांचे व्हिडिओ मी बघत आहे, त्याला फार काळ झालेला नाहीये. 5 ते 6 महिने झाले आहेत की मी त्यांचे व्हिडिओ मला जमतील तेव्हा, अगदी स्वयंपाक करत, कोणतंही काम करत, टी व्हीवर सुद्धा जर काही बघायचे असेल तर मी त्यांचेच व्हिडिओ बघते. म्हणजे त्यांचं जे आपल्याला सांगण्याची पद्धत आहे ना, ती खूप वेगळी आहे. अत्यंत अनुभवी, शांत असे ते महाराज आहेत. आपल्या सगळ्यांनाच प्रेमानंद महाराज आता माहीत नाहीत असं नाही. जेव्हा तुमचीच माणसं तुम्हाला त्रास देतात, तेव्हा तुम्ही 1 वेळा माफी मागता, 2 वेळा माफी मागता, 3 वेळा माफी मागता, अगदी काहीच विचार न करता अनेक वेळा माफी मागता. पण तरी पण जर ते नातं तुम्हाला किंमत देत नसेल, तर लक्षात घ्या, तुम्ही मागितलेली माफी म्हणजे तुमची कमजोरी नाही, तर तुमचं त्या व्यक्तीविषयीचं प्रेम आहे. मात्र त्या समोरच्या व्यक्तीला जर तुमच्याबद्दल कोणताच रिस्पेक्ट, कोणतीच काळजी, कोणत्याच प्रकारचं काही संबंधच ठेवायचा नाहीये, असं जेव्हा तुम्हाला जाणवतं, तेव्हा तुम्ही पण मनापासून जागे व्हा आणि अशी प्रत्येक नाती उचलून फेकून द्या तुमच्या आयुष्यातून. आता यावर असेही प्रश्न येतात की ताई, हे तुम्ही इतर नात्यांबद्दल बोलता, पण जेव्हा घरातील नवराच त्रास देत असतो तेव्हा काय करायचं? लक्षात घ्या, प्रत्येकाला ना एक मर्यादा असते. त्या मर्यादेपर्यंत तुम्ही सहन करा, नक्कीच करा. कारण आपल्या आई वडिलांनी आपल्याला तेच संस्कार दिलेले आहेत की बाळा, तू आता या घरी लग्न होऊन जात आहेस आणि तू इथलं चांगलं वाईट सगळं तू सोसलंच पाहिजे. अगदी माझ्या आई वडिलांनी हेच सांगितलं होतं. मात्र एका मर्यादेच्या पुढं जर तुम्ही स्वाभिमानी आहात आणि तुमच्या स्वाभिमानाला धक्का पोहोचत असेल, तर घाबरू नका की तुम्ही या नात्याला सोडल्यावर तुमचं काय होईल. देवाने जन्म दिला आहे, त्याच पद्धतीने देव ज्यांना ज्यांना जन्म देतो त्यांच्यासाठी देव ती सोय पण लावतो. असं बिलकुल नाहीये की तुम्ही एखादं नातं सोडलं म्हणून तुम्ही उपाशी मराल, अजिबात नाही. देवानं आपल्या प्रत्येकामध्ये एक ताकद दिलेली आहे आणि वेळ आल्यावर आपण ती वापरू पण शकतो. जसं की आपली स्त्री ही नवरूपी, म्हणजे दुर्गा ही नवरूपी मांडली जाते. वेगवेगळी तिची रूपं आहेत. कधी ती शीतल असते, कधी ती मायाळू असते, कधी ती फक्त आई असते, कधी ती दुर्गा असते, तर कधी ती अत्यंत क्रूर असते, म्हणजे राक्षसाचा सुद्धा वध करते. जशी दुर्गा माता राक्षसाचा सुद्धा वध करते, अशाच पद्धतीने प्रत्येक गोष्टीला जर एक स्त्री अगदी इतकुशा पोटामध्ये, म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये जर 2.5-3 किलोचं बाळ पोसू शकते, त्याला जन्म देऊ शकते, तर स्त्री काहीच करू शकत नाही असं नाहीये. अनेक उदाहरण आहेत. झाशीची राणी बघा तुम्ही, की किती केलं तिनं आपल्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी म्हणजे आपल्या देशासाठी खूप काही करून गेली ती.
आणि हे एक जिवंत उदाहरण आहे की आज स्त्रिया पायलट आहेत, आज स्त्रिया कुठल्याच क्षेत्रात नाही आहेत असं नाही आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक स्त्री पुढे जायला बघत असते. नात्यांना किंमत तोपर्यंतच द्या जोपर्यंत तुम्हाला तिथं किंमत आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कितीही काही वाटलं तरी भावनात्मक दृष्ट्या तिथं जोडून जाऊ नका, कारण त्रास फक्त तुम्हाला होणार आहे. आणि या सगळ्यापर्यंत म्हणजे या सगळ्या गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगते, या 2025ला येणाऱ्या काय दिलं हे मी आता अजिबात विचार करणार नाहीये. मात्र 2026 पासून इतकं स्वावलंबी व्हायचं आहे, इतकं पुढे जायचं आहे की आयुष्यात मागे वळून बघण्याची किंवा मला कोणी त्रास दिला होता हे विचार करण्याची वेळ पण तुमच्या आणि माझ्यावर नाही आली पाहिजे. एक वचन स्वतःशी घ्या, जिथं अपमान आहे तिथं थांबायचं नाही आणि जे आपल्याला किंमत देतात त्यांना कधी दुखवायचं नाहीये. कित्येक लोक असे असतात आपल्या आयुष्यात, आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या सानिध्यात की ज्यांच्यावर आपला खूप जीव असतो, पण ती लोक तुमच्या माघारी किंवा तुम्ही नसताना तुमच्या विरोधात बोलतात. तुमच्याविषयी कोणी जर वाईट बोलत असेल तर त्याला बोलू देखील लागतात. अशा वेळेस काय करावं, तर अशा वेळेस 1-2 वेळा त्या गोष्टी नक्कीच समजून घ्याव्यात. झालं असेल, बोलली असेल, पण त्यानंतर मात्र जर त्या गोष्टी तुम्हाला कळत असतील की हे कुठंतरी चुकत आहे आणि यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे, तर अशा वेळेस खरोखर आपली माणसं कितीही आपली असतील तरी त्यांना लगेचच लांब करावं. आता नवऱ्याबद्दल बोलले, घरातल्यांबद्दल बोलले, कोणी म्हणतं की माझे आई वडीलच तसे करतात. खरं सांगू का, आई वडील कधीच तसे नसतात. कुठलीही आई किंवा वडील दाखवा जे मुलाला किंवा मुलीला शिकवतील की बाळा उठ, आज तू चोरी करून ये. जगातले 1-2 असतील, मी म्हणते, जी छोटी मुलं चोरी करत असतील काही कारणाने, काही गोष्टींनी, वाईट गोष्टींनी, तर त्यांना ते सांगावं लागत असेल, कारण तसाही कमेंट येऊ शकतो. पण चांगल्या घरातील, सुस्थितीतल्या घरातील कुठलेही आईवडील आपल्या मुलाला म्हणत नाहीत की उठ तू आणि वाईट वाग, आता तू तरुण झालास, आता तू वाईट मार्गाला जा. असे कोणते तुम्ही तरी, म्हणजे मी माझ्या मुलांना किंवा तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल का? नाही. आई वडील जितकं होईल तितकं आपल्या मुलांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करतात, वेळेला ओरडतात, वेळेला शिक्षा देतात. पण आज आपण जे काही घडलो आहोत ते त्यांच्यामुळे आहोत हे कधीही विसरू नका. त्यामुळे आई वडिलांना दोष देणे, आई वडिलांकडे दुर्लक्ष करणे हे टाळा, कारण माझ्या मते जगामध्ये हे निस्वार्थी नातं आहे. आता काही प्रश्न येतात की ताई, रक्ताच्या नात्यांबद्दल काय करायचं? खरं सांगू का, रक्ताच्या नात्यांमध्ये एक अनामिक ओढ असते जी कोणीच तोडू शकत नाही. मात्र अशी नाती सुद्धा दगा देतात. अशी नाती सुद्धा गरजेपुरता आपला वापर करून घेतात. अशी नाती सुद्धा स्वतःला जोपर्यंत आपण त्यांच्या आयुष्यात पाहिजे आहे तोपर्यंत आपल्याला ठेवतात आणि नंतर अक्षरशः काढून फेकतात, पूर्ण दुर्लक्ष करतात. अशा वेळेस तुम्हालाही हळूहळू करत सावरायला पाहिजे, कारण याशिवाय तुमच्याकडे कोणताच पर्याय नसतो. तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आहे, त्यांनी तुमच्यासाठी काय, तुम्ही काय केलं आहे नक्कीच विसरून जावा, पण त्यांनी तुमच्यासाठी काय केलं आहे हे कधीच विसरू नका, कारण आपण त्यांच्यासारखं नाहीये. काही लोक म्हणतात की मी ह्याच्यासाठी किंवा हिच्यासाठी एवढं केलं, एवढा खर्च केला, एवढ्या वेळा मदत केली, पण ती बोलणारी व्यक्ती विसरून गेलेली असते की कळत नकळत या व्यक्तीने सुद्धा एवढी का होईना, एवढी नाही पण एवढी का विना आपल्याला मदत केलेली आहे, आपल्याला भावनात्मक मदत केलेली आहे. प्रत्येक मदत पैशानं होत नसते. काही वेळेस त्या गोष्टीला तो माणूसच उभा लागतो. मात्र ठीक आहे ना, तुम्ही लेट गो करा की जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती दुःख देते, त्रास देते, तेव्हा त्यातून निघण्यासाठी खूप काळ जातो, कारण तुम्ही जीव लावलेला असतो. तुम्हाला माहित नसतं की समोरच्या व्यक्तीनं तुमच्याबद्दल काय केलेलं आहे, पण तुम्ही जीव लावलेला असतो म्हणून तुम्ही रडता, त्या व्यक्तीची माफी मागता, अनेक वेळा मागता. पण जेव्हा ती व्यक्ती म्हणजे हू म्हणता हू हलायला नसेल, तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा फक्त आणि फक्त की त्या लोकांबद्दल आपल्याला काही वाईट नाही बोलायचंय, उलट मनातून दुआ द्यायचा आहे की त्या व्यक्तीचं कायम चांगलं होऊ दे, कायम भलं होऊ दे. कारण मी माझ्यावरून सांगते की माझ्या आईने तर मला हे संस्कार केले आहेत की कधी कोणाबद्दल वाईट चिंतू नकोस. त्यामुळे मी त्याच ह्यानं जाते की जी कोणी नाती मला दुखावतील, भले ते नवरा असो, म्हणजे घरातली असो, मुलगा असो, मुलगी असो, कोणी असो, पण त्यांच्याबद्दल एक राग असतो त्या काळापर्यंत ठीक आहे. पण जेव्हा आपण शांत होतो
अशा वेळेस मी त्या गोष्टीला खरोखर सोडून द्यायला आता शिकतेय की 2026 मध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला मला दुखवलेलं आहे त्यांना 2026 मध्ये आणूच नका. तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करा. जे नातं अगदी नवरा बायकोचं जर म्हणाल तुम्हाला सोडताच येत नाहीये, नाही तुम्ही शक्यच नाहीये तुम्हाला तिथून जाणं, तर तिथंच राहून तुम्ही काही वेळेस तरी प्रतिकार करायला शिका. काही वेळेस ऐकून घ्या, जिथं चुकेल तिथं नक्की झुका, पण चुकलं नसेल तिथं विनाकारण कधीच तुम्ही त्या गोष्टींना दुजोरा देऊ नका की ठीक आहे बाबा मी चुकलो पण तू माझ्याशी बोल. असं तुम्ही कधी घरात सुद्धा करू नका, कारण प्रत्येकाला एक स्वाभिमान असतो आणि त्या स्वाभिमानाला ठेच लागेल तेव्हा मात्र काहीच खरे नसते. आता प्रेमानंद महाराजांनी काल एक खूप सुंदर गोष्ट सांगितली, अगदी छोटीशी, खूप सुंदर, खूप शिकण्यासारखी. एक राजा असतो आणि एक फळवाला असतो. त्या फळवाल्यांना राजा रोज चांगली चांगली फळं मागत असे आणि ती चाखत असे आणि खूप त्या फळवाल्याचं कौतुक करत असे. मात्र एक दिवस त्या माणसाच्या म्हणजे त्या फळवाल्याच्या मनात काय येतं माहित नाही. तो द्राक्ष घेऊन जातो महाराजांसाठी आणि ती बरीचशी आंबट असतात. महाराज एक द्राक्ष खाऊन बघतात, त्याच्या अंगावर टाकतात, दुसरं द्राक्ष खातात. असं करत करत खूप द्राक्ष महाराज त्या फळवाल्याच्या अंगावर टाकतात. तरीही तो फळवाला म्हणत असतो, परमेश्वरा तुझी कृपा अपार आहे, परमेश्वरा तुझी कृपा अपार आहे. त्यावेळेस महाराज अचंबित होतात आणि विचारतात, अरे मी तुझ्या अंगावर एवढी फळं टाकत आहे आणि तू परमेश्वराची कृपा म्हणत आहेस, हे रे कसं काय? त्यावेळेस तो जो फळवाला असतो तो म्हणतो, महाराज मी खूप लहान आकाराची आणि आंबट फळे आणली म्हणून तुम्ही माझ्या अंगावर टाकत आहात. याच जागेवर जर मी नारळ किंवा अनेक अशी मोठी वेगळी फळे आणली असती तर कदाचित माझा आज जीव पण गेला असता. म्हणजेच काय, तर तुम्ही जे फेकलं आहे ना ते त्याच योग्यतेचं होतं, त्याचा मला काहीच त्रास झाला नाही. पण मी जर अशी वस्तू आणली असती नारळासारखी टणक आणि ती जर तुम्ही माझ्या डोक्यात अंगावर मारली असती तर मला नक्कीच त्रास झाला असता. म्हणजे अंगाला लावून काय घ्यायचं हे तुम्हीच ठरवा. कोणालाही जज करण्याच्या आधी किंवा कोणालाही वाईट ठरवण्याआधी सुद्धा विचार करा. यासाठी तुम्हाला एक छोटीशी रील मी बघितलेली ती तुम्हाला सांगू इच्छिते. एक मुलगा आणि त्यांच्याबरोबर एक छोटा मुलगा असतो आणि प्रवास चालू असतो. बसमधून प्रवास चालू असतो आणि सगळे प्रवासी त्या मुलाला हसत असतात. का सांगू? कारण त्याला कोणतंही झाड दिसलं, खूप मोठा असतो तो मुलगा, म्हणजे 12वी 13वीचा मुलगा असेल, झाड दिसलं की तो बाबा बाबा झाड करून हसायचा आणि टाळ्या वाजवायचा. गाडी दिसली की बाबा गाडी गेली, बाबा गाडी गेली असं करून तो हसायचा. आणि एवढा मोठा मुलगा अशा पद्धतीनं वागत आहे म्हणून त्या सगळ्यांना हसू येत होतं, सगळे त्याला हसत होते. खूप वेळ जातो, एक व्यक्ती त्यांना विचारते की अहो तुमच्या मुलाला तुम्ही काही शिकवलं कसं नाहीये? एवढ्या अशा गोष्टी दिसल्यावर तो इतकं आश्चर्य करत आहे आणि तो तुम्हाला म्हणजे अगदी वेड्यासारखा वागतोय, तरी तुम्ही त्याला कसं काय त्याच्या पाठीवरून हात फिरवत आहात? तेव्हा त्याचे वडील अतिशय नम्र आणि शांतपणे उत्तर देतात की माझ्या मुलाला ना 10वी पर्यंत दिसतच नव्हतं, म्हणजे त्याला दृष्टीच नव्हती. आत्ता त्याला एक व्यक्ती आहे, त्यानं डोळे डोनेट केलेले आहेत स्वतःचे आणि आजच तो पहिल्यांदा प्रवास करत आहे आणि हे जग बघू शकत आहे आणि म्हणून त्याचं हे रिॲक्शन आहे समोरच्या गोष्टींकडे बघण्याचे. सगळ्या लोकांना या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आणि नंतर ते लोक त्याची माफी मागतात, नंतर माफी मागतात. खरं सांगा, त्या माणसांनी काय जज केलं की हा वेडा आहे, पण तो वेडा नसून त्यानं आयुष्यात या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा बघितलेल्या होत्या म्हणून त्याचे हे रिॲक्शन होते. म्हणून तुम्हाला जरी कुणी असं दिसलं तर तुम्ही त्याला जज करू नका. स्वतःला अतिशहाणं समजणं सोडून द्या, अहंकार सोडून द्या, माझंच चांगलं, मीच चांगलं या गोष्टी सोडून द्या. कारण देवाच्या आपल्या कोणालाही नजर नसेल. तुम्ही एक जणाला फसवू शकाल, 10 जणांना फसवू शकाल, पण तुम्ही तुमच्या अंतरात्म्याला आणि देवाला निश्चितच फसवू शकत नाही. प्रेमानंद महाराजांचं एक वाक्य अजून सांगावंसं वाटतं. लोक मंदिरात जातात तेव्हा डोक्यावर ओढणी घेतात, लोक मंदिरात जातात तेव्हा दक्षिणा देतात भली मोठी, लोक मंदिरात जातात तेव्हा हात जोडतात, माफ कर म्हणतात. पण देव फक्त मंदिरात नसतो, उलट देव मंदिरात डोळे झाकून घेतो आणि मनुष्याची परीक्षा इतर ठिकाणी घेतो. आज मी इथं बसली आहे, मी जे काही बोलत आहे ना ते सुद्धा परमेश्वर ऐकत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या 4 भिंतीमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीत जर चुकीचं वागत असाल तर तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी रिटर्न येणार आहेत. त्यांनी एक वाक्य अजून बोललं
तुम्ही जर तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून एक अश्रू काढले तर तुम्ही 1000 अश्रूंसाठी तयार राहा. कोणाला रडवलं तर तुम्ही तेवढंच रडण्यासाठी तयार राहा. आणि तुम्ही जर एक दाणा कुणाकडे फेकलात तर 1000 दाणे तुमच्याकडे येणार आहेत. तुम्ही जेवढं चांगलं वागणार आहे तेवढं तुमच्याकडे चांगलं येणार आहे. आणि तुम्ही जेवढं समोरच्याला दुखावणार आहात तेवढं तुम्ही दुःखी होणार आहात. कारण कर्म काय करतो तर कर्म फिरून आपल्याकडे येतो. आणि आजकाल असं नाही आहे की पुढच्या जन्मी फेडायचं आहे, याच जन्मी फेडायचं आहे. तुम्ही जेव्हा झोपाल तेव्हा तुमच्या मनात कधी गिल्ट यायला नको आहे की काश म्हणजे काय, जर मी असं केलं नसतं किंवा काश मी असं केलं असतं, जर मी असं केलं असतं. वयाची 40, 50, 30 वर्ष गेल्यावर कधी कधी आपल्याला कळतं की अरे मी तरुण वयात जर माझ्या आईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. मी लग्न करताना आई म्हणेल त्या मुलाशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं. पण जर तर निघून जायच्या आधी आजही जर मी 40 वर्षाची आणि तुम्ही 30 वर्षाचे आहात तर 50व्या वर्षी पश्चाताप होऊन देऊ नका की मी 40व्या वर्षी हे करायला पाहिजे होतं. आजच करून घ्या. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही, जे आहे ते सुंदरतेनं जगा. बस एवढंच मला सांगायचं होतं. श्री स्वामी समर्थ.